बरें ताणें म्हणूं ना की पंडित जवाहरलाल नेहरूक लागून ते जालें म्हणून. ही हांची अक्कल ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराची आज तांचे फेलियर जे आसा ते काडून ते काँग्रेसीचेर मारपाक सोदता. आय फेल टू अंडरस्टँड. यू शूड आस्क क्वेश्चन्स टू दामू नायक दॅट गेल्ली 14 वर्सां हे भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयांत आसा. बर्च बाय रोमियो लेनाक परमिशन कोणे दिलें? सॉल्ट पेनान कन्वर्जन करून थंय घालपाक परमिशन कोण दिलें? आनी हो सांगता की काँग्रेसीक लागून उजो लागलो. अरे पहलगाम जेन्ना अटॅक जालो, जेन्ना 26 नागरीक ह्या देशाचे टेररिजमांनी ताचो जेन्ना थंय जीव घेतलो तेन्ना प्रधानमंत्र्यान देशान व्हडलें तुमी ऑपरेशन सिंदूर म्हूण केलें मरे. आनी जेन्ना सादारण सामान्य 25 लोक बर्च बाय रोमियो लेनान जेन्ना मेले तेन्ना कांयच ना. प्रधानमंत्री एक थंयच्यान ट्वीट करता. मागीर चल्लां कितें ह्या देशान? ते जे 25 लोकांचो जो जीव घेतला, हांव सांगता ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान तांचो मर्डर केलो. दॅट इज नॉट एन एक्ट ऑफ टेररिझम. तुम्ही इलिगॅलिटी चीफ मिनिस्टरान सांगलें की ताका एक्सायज लायसन्स ना, ताका फायर लायसन्स ना, ताका पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे कन्सेंट ना. सो इलिगली हाव दॅट वॉज ऑपरेटेड? ऑपरेशन सिंदूर खरें ह्या भारतीय जनता पार्टीच्या गोंय सरकाराचेर जावपाक जाय. वाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इज किपिंग क्वायट ऑन दीस इश्यू? जेन्ना पहलगामाक जेन्ना 26 भारतीयांचो जीव गेलो तेन्ना तुम्ही हाहाकार केलो मरे सारको. वर्ल्ड वायड तुम्ही हाहाकार केलो. ऑपरेशन सिंदूर म्हणून तुम्ही केलें. आणि जेन्ना 25 लोक बाबडे तांचो जीव गेलो, तुम्ही मारले तांकां, हुलपोन मारले 25 लोकांक. दिस इज माय चार्ज ऑन दामू नायक की तुवें तुज्या सरकारान प्रमोद सावंतांक तांकां मर्डर केले त्या 25 लोकांक. हाची जबाबदारी कोण घेतलो? 3 ऑफिसरांक सस्पेंड केले म्हणून जालें? हू आर द मेन कल्प्रेट बिहाइंड दिस एक्ट? कसलो गोवा फॉरवर्ड काँग्रेसीच्या कॅन्डिडेट ना ना गोवा फॉरवर्ड कॅन्डिडेट काँग्रेसीचे कॅन्डिडेट चार्जीस घालता, काँग्रेसचो कॅन्डिडेट गोवा फॉरवर्डाचे चार्जीस घालता. ही फ्रेंडली फायट ना ना हांवें जाल्यार खंय पोवना आणि हांवें आयकना. आमची फायट इज व्हेरी क्लियर. वी आर फायटिंग द बीजेपी. इट्स रिगार्डिंग द ओल्ड रिगार्डिंग द ओल्ड गोवा बांगलो. एकलो म्हणटा हेणे पयशे आसले, दुसरो म्हणटा दुसऱ्यान हे केलं म्हणून. ते कितें? ओल्ड गोवाचो बंगलो जो आसा that we have already taken up that issue during Maharashtra election. When I had gone to Maharashtra, I had put a full case of China NC की कशा पद्धतीन तांणी ते थंय इलिगॅलिटीज. दॅट मॅटर इज देअर इन कोर्ट. लेट द वर्डिक्ट कम. गोंयची जनता कोणा अगेन्स्ट लढटा अजून? अरे पावरान कोण आसा? सरकार कोणाचें आसा? आतां तूं सांगता त्या हिशोबान दामू नायकाचो जो आन्सर आशिल्लें की बर्च बाय रोमियो लेनाक उजो खंय काँग्रेसी लागून लागलो. मागीर कोण काँग्रेस पार्टी सरकारान आहा? हे म्हाका दिसता गोंयच्या जनतेन हाचेर विचार करपाक जाय. आनी दामू नायकाक दारान आयलेले विचारा अरे बाबा की काँग्रेसीक लागून कसो उजो लागलो काय म्हणून. खरें एक एकदां म्हाका हांसपा येता की हेजे स्टेटमेंट करता पळय. विचार करून स्टेटमेंट करपाक जाय न्ही. अरे लुथरा बित्रा मागीर पयलीं परमिशनां कोणें दिली? कोण तो मंत्री ताका प्रोटेक्ट करतालो? आमी डिमांड केल्ले की मुख्यमंत्र्यान आनी सगळे मंत्रीचे इन्वॉल्व आहात आनी रिजायन जावचे म्हणून. तुम्ही बेश्टे ड्रामा करपाक, लोकांच्या दोळ्यांक उदक लावपाक तुम्ही ते 3 ऑफिसरांक सस्पेंड करून न्याय मेळटलो. आमी सांगिल्लें हाचेर ज्युडिशियल इन्क्वायरी जावपाक जाय. हायकोर्टान सुओ मोठो केस घेतली ती, पूण सरकार मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करता. तांचो स्वताचो एक्स टुरिझम मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड. ही हॅज कॅटेगॉरिकली सेड की ह्या सरकाराचें जे करप्शन जे जालां ते मनोहर पर्रीकर आसतना सुद्दां जावना म्हणून. इज देअर, ही सेड इट. एक्स टुरिझम मिनिस्टर ऑफ भारतीय जनता पार्टी 4 days बिफोर ही हॅज मेड सिवियर एलिगेशन की हांगा हफ्ता चलता म्हणून. ह्या करप्ट भ्रश्ट सरकाराक भायर उडयतलो जाल्यार म्हाका दिसता सगळ्यांनी भायर येवन मतदान करचें पडटलें. हांव फेसबुकाचेर पळयता देर इज सो मच ऑफ एंटी बीजेपी वेव वे पीपल आर ओपनली रायटींग ऑन सोशल मिडिया. सो आय थिंक दॅट हॅज टू कन्वर्ट इन टू वोट्स. दॅट इज स्टेप नंबर 1. आनी फुडल्या 1 वर्स म्हाका दिसता जे आज गोंय हांणी काबार केलें, पयलीं जागे काबार केले, ह्या भायल्या लोकांक हाडले आनी आज बर्च इज जस्ट टीप ऑफ द आयसबर्ग. सो पळय लयराई देवस्थानाक जेन्ना स्टॅम्पेड जाली ताच्या उपरांत जे बोटीक उजो लागलो, बर्निंग बोट जी तुमीच हाडली, तेन्ना आमी फूल पाडो आशिल्लो. थंय आमी सांगिल्लें की सेफ्टी ऑडिट जावपाक जाय, फायर ऑडिट जावपाक जाय. ह्या सरकारान कांयच करूं ना. बर्च इज जस्ट टीप ऑफ आयसबर्ग. आनी हे पळय जे आतां थोडे सस्पेंड करप म्हणटा, थोड्यांक बंद, दीस इज ऑल आय वॉश. इज ऑल आय वॉश. हे लोकांक पिशे करपाची कामां. झेडपी इलेक्शन जालें की हांचे एवरी इशू वी वील टेक टू लॉजिकल. आमी रस्त्यार दिवन हे सगळें एक्सपोज करतात. सर तुम्ही आता म्हणटात एवरी टायम हे बीजेपी अशें करता, सो बीजेपीक हे पावट जेन्ना दाखयतले, सो एवरी टायम बीजेपी जेन्ना वीक पडटा पळय तेन्ना तुमचे MLA वचून सपोर्ट करता. ते फर्स्ट टायम
10 गेल्ले आतां 8 गेले तर जिल्ह्यात तुमच्या वयचे ना कितें गॅरंटी आहा? म्हाका दिसता हो प्रश्न तुवें गोंयच्या जनतेन म्हाका खूब विचारला. तुवें न्ही प्रत्येक दारान जेन्ना सेकंड डिफेक्शन जालें तेन्ना हांव स्वता मतदारसंघांनी भोंवलो, 8 मतदारसंघांनी. निश्ठावन काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हाका हो प्रश्न केलो. वी हॅव टोल्ड व्हेरी क्लियरली दॅट डिफेक्टर जे आसा हांकां परत पार्टीन एंट्री म्हणटा ती ना. लास्ट टायम काँग्रेस पार्टीन एक प्रयास केल्लो, यंग कॅन्डिडेट, एज्युकेटेड कॅन्डिडेट, फ्रेश फेस दिवपाचो 2022 प्रयत्न केल्लो. कांयश्यो आमच्यो चुको जाल्या आसतल्यो, ताका लागून हे जे लोक आपल्या स्वार्थाक लागून लोकांचो विश्वासघात करून गेलो, येता त्या निवडणुकीक, ह्या निवडणुकीक तूं पळय की आमी फ्रेश एज्युकेटेड यंग लोकांक तिकीट दिल्ल्यो आसा. जे तूं येदो नांव घेतालो ते आमचेर आरोप पळय करताले न्ही, जनरल 12 सिटां आउट ऑफ 36 देर आर 12 प्लेसीस विच आर जनरल. काँग्रेस पार्टी हॅड द लिबर्टी टू गिव इट टू जनरल पीपल, बट त्या 12तले एक सीट जर काडलें उसगांव गांजें जाल्यार रेस्ट ऑल 11 सगळे बहुजन समाजाक दिल्ले आसा, मायनॉरिटीक दिल्ले आसा. सो दीस शोज दॅट वी वॉन्ट टू एम्पावर यंग पीपल, वी वॉन्ट टू एम्पावर एज्युकेटेड पीपल, वी वॉन्ट टू एम्पावर अवर ग्रासरूट वर्कर्स. तूं पळय आमचे 36 कॅन्डिडेट्स काड आनी पळय, मॅक्झिमम आर आवर केडर्स. आमी सांगलें तशें की काँग्रेस पार्टी आनी गोवा फॉरवर्ड मेळून साऊथ गोवा आनी नॉर्थ गोवा दोनूय आमी चॅम्पियनशीप करतले. थँक्यू. पूण तुमी फाटल्या जारांतल्यान आतां तुमचे एलायन्स आमी घेतल्या डिफेक्टर एलायन्स पार्टनर घेतला. हाचेर आमी गेला क्लॅरिटी. थँक्यू.